नमस्कार मित्रांनो, आज सेतू अभ्यासक्रमातील 45वा दिवस, चाचणी क्रमांक 3, इयत्ता 7वी, विषय गणित. विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी रिकामी जागा आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे नाव लिहा. गुण 30. ही चाचणी 30 गुणांची आहे. सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील कंसातील संख्या गुण दर्शवतात, म्हणजे या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या गुण दर्शवतात. आता प्रश्न क्रमांक 1, योग्य जोड्या लावा. पहा मित्रांनो, या ठिकाणी 2 भाग दिलेले आहेत. कोनाचे माप, ही 2 कोनाची मापं दिलेली आहेत आणि कोनाचे प्रकार, यामध्ये ए लघुकोन, बी प्रविशाल कोन, सी सरळ कोन. मित्रांनो, प्रथम आपण लघुकोन म्हणजे काय ते थोडक्यात बघू. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते तो कोन लघुकोन असतो. ज्या कोनाचे माप 180पेक्षा जास्त असते तो प्रविशाल कोन असतो. आणि ज्या कोनाचे माप 180 अंश असते तो सरळ कोन असतो. या ठिकाणी पहिला 240 अंश आहे, म्हणजे हा प्रविशाल कोन असेल. याचे माप आहे ते 180पेक्षा जास्त आहे, म्हणून याच्याबरोबर जोडी लागेल. त्यानंतर 180 अंश, ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्याला सरळ कोन आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जोड्या लागतील. पण तुम्ही असे न लिहिता समोर 240 अंश, त्याच्या पुढे प्रविशाल कोन आणि 180 अंश, त्याच्या पुढे सरळ कोन असे लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील चौकटीत च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. मित्रांनो पहा, हे लहान असणारं चिन्ह आहे, हे पेक्षा मोठे असणारं चिन्ह आहे आणि हे समानतेचं चिन्ह आहे. यापैकी योग्य चिन्ह आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये किंवा रिकाम्या चौकटीत लिहायचं आहे. -5 आणि इकडे 5 आहे. मित्रांनो, संख्यारेषा आपण पाहिलेले आहे. संख्यारेषेवर अशा प्रकारे अंक असतात. पहा, 0, 1, 2, 3, याला आपण धनपूर्णांक म्हणतो अनंतपर्यंत. इकडे -1, -2, -3, डॉट डॉट अनंत. इकडचे अंक असतात, उजव्या बाजूचे अंक असतात 0, 1, 2, 3, हे मोठे मोठे होत जातात आणि इकडे लहान होत जातात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा नेहमीच मोठी असते, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला चिन्ह देता येईल. एक टोक असते ते लहान आणि या ठिकाणी 2 टोकं इकडे दाखवलेले आहेत, ही मोठी संख्या असते, म्हणून -5 ही 5पेक्षा लहान आहे असे याचे वाचन करता येईल. त्यानंतर 7 आणि -8 या दोघांच्यामध्ये कोणतं चिन्ह यातलं देता येईल? हे समांतरी होणार नाहीत. हे -8 आहे, म्हणजे या बाजूला इकडे असणार आहे डाव्या बाजूला इथे, आणि -7 हे उजव्या बाजूला असणार आहे. पण ही धनसंख्या नेहमीच मोठी असते, म्हणून अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. 7कडे 2 टोकं, म्हणजे 7 हे मोठे आहे -8पेक्षा किंवा -8पेक्षा. प्रश्न क्रमांक 3, संख्यारेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहा. मित्रांनो पहा, या ठिकाणी इथे 0 आहे, त्यानंतर 1, 2 आणि 3, बाकी काही बघू नका. 0, 1, 2 आणि 3 बघा. या ठिकाणी 1 कसे आले तर 5/5 लिहिलेलं आहे, म्हणजे 0 ते 1 याचे या 1 एककाचे 5 भाग केलेत. 1, 2, 3, 4 आणि ह्या 5वा भाग, म्हणजे म्हणून 5वा भाग याचा अर्थ 5/5, 1 एकक अंतराचे 5 भाग, म्हणून छेदामध्ये 5 आहे. मग हा पहिला भाग काय असतो तर पहिला भाग हा 1 छेद एकूण कितीपैकी 5पैकी, म्हणून 1/5. दुसरा भाग काय असेल? हा दुसरा भाग, म्हणून 2/5, 5पैकी 2 भाग. आणि हा तिसरा भाग ए, म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल? तिसरा भाग कितीपैकी? 5 भागापैकी, म्हणून एची किंमत असेल 3/5. त्यानंतर बी पहा, या ठिकाणी बी आहे, बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग 0पासून किती भाग केलेले आहेत पाहिजे? हा पहिला 1, म्हणजे 1/5, इथे दुसरा भाग 2/5, हा 3/5, 4/5, 5/5 म्हणजेच 1, 6/5 आणि हा 7वा भाग 7/5 अशा प्रकारे असेल. म्हणजे एची व्हॅल्यू असेल 3/5 आणि बीची व्हॅल्यू असेल 7/5. हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही आकृती काढून त्या ठिकाणी लिहू शकता. आपण सिस्पेन्सिलचा उपयोग करून आकृत्या काढा. प्रश्न क्रमांक 4,
चौकोन ABCD काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. एकूण 4 मार्कांचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा आणि दुसरा आकडा आहे चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. प्रथम आपण चौकोन ABCD काढू. A, B, C आणि D. या ठिकाणी हा चौकोन ABCD काढला. पहिला प्रश्न सम्मुख कोणाच्या जोड्या लिहा. मित्रांनो, सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण. या ठिकाणी चौकोनामध्ये पहा, एच्या समोरील कोण C आहे, म्हणजे सम्मुख कोणांच्या जोड्या. या ठिकाणी 2 जोड्या तयार होतील. कोण एच्या समोरील कोण C, म्हणजे कोण A व कोण C अशा प्रकारे होईल. त्यानंतर दुसरे कोण Bच्या समोरील कोण D, कोण B व कोण D या सम्मुख कोणांच्या जोड्या असतील. त्यानंतर दुसरा प्रश्न चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर या चौकोनाला 4 शिरोबिंदू आहेत. A, B, C आणि D हे 4 शिरोबिंदू आहेत. समोरासमोरील शिरोबिंदू जर आपण जोडले, म्हणजे A आणि C या ठिकाणी आपण जोडले किंवा B आणि D असे जोडले, तर हा AC हा कर्ण झाला, रेख AC हा कर्ण झाला. म्हणून याचं उत्तर असेल हा पहिला आकडा आणि हा दुसरा. चौकोनाच्या कर्णांची नावे आपण लिहूया. चौकोनाचे कर्ण कोणते असतील, तर पहिला रेख AC म्हणजे आपण त्याला कर्ण AC म्हणूया, कॉमा, त्यानंतर रेख BD म्हणजेच कर्ण BD असे हे चौकोनाचे 2 कर्ण असतील. प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 2 गुण. पहिला उपप्रश्न 48 व 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा. मित्रांनो, प्रथम आपण लसावी काढूया आणि तुम्हाला माहिती आहे लसावी काढण्यासाठी दिलेल्या संख्येचे विभाज्य माहिती असणे आवश्यक आहे. त्या संख्येच्या पाड्यातील संख्या प्रथम आपण 48चे विभाज्य बघूया. आता हे कसे काढायचे? 48चे विभाज्य आपल्याला काढताना 48चा पाडा माहीत असणं आवश्यक आहे, पण हा पाडा आपला पाठ नसतो. मग आपण काय करायचं, 48ला 1ने गुणायचं. 48ला 1ने गुणल्यानंतर 48 एके 48 होईल. त्यानंतर 48ला 2ने गुणायचं. 48 दुने 96. त्यानंतर 48 त्रिक 144. हा गुणाकार तुम्ही करा. त्यानंतर 192, 240, 288, 336, 384 म्हणजे हे आपल्याला अनंत असे विभाज्य काढता येतील. त्यानंतर 84चे विभाज्य म्हणजे 84ला 1ने गुणून 84 के 84, 2ने गुणल्यानंतर 168, 252, 336, 420, 504. 84ला 1ने गुणल्यानंतर हे मिळेल, 2ने गुणल्यानंतर हे मिळेल, 84ला 3ने गुणल्यानंतर हे. अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. म्हणजे हे झाले 48 आणि 84चे विभाज्य. आता लसावीचा अर्थ काय? लसावी म्हणजे लघुत्तम. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, सामायिक किंवा साधारण दोघांमध्ये असणारा, या दोन्ही संख्यांच्या विभाजनांमध्ये असणारा म्हणजे लहानात लहान. असा कोणता नंबर आहे किंवा कोणती संख्या आहे की दोन्हीच्या विभाज्यामध्ये आहे? पहा, या ठिकाणी 48 इथे नाही, 96 नाही, 144 नाही. तर इथे आपण जर निरीक्षण केलं तर इथे 336 आणि 336 हा दोन्हीमध्ये असणारा सामायिक, सर्वात लहान सामायिक विभाज्य कोणता आहे? तर 336 संख्या म्हणण्याऐवजी विभाज्य म्हणा. त्यानंतर सर्वात लहान सामायिक विभाज्य 336 आहे, म्हणून 48 व 84 यांचा लसावी हा किती असणार आहे? 336. आता आपण 48 व 84 या संख्यांचा मसावी काढू. पहा, या ठिकाणी मसावी काढा म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्याला विभाज्य नको असतात, तर विभाजक हवे असतात. विभाजक म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 48 आहे
अशा संख्या किंवा कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 84 आहे अशा संख्या म्हणजे 48 आणि 84चे विभाजक. प्रथम आपण 48चे विभाजक काढू. 48चे विभाजक कोणते असतील पहा. पाड्यामध्ये कोणतीही संख्या असते किंवा 48ला 1ने भाग जातो. 1, त्यानंतर 2, 2च्या पाड्यामध्ये आहे 24 2 48, त्यानंतर 16 त्रिक 48 म्हणून 3च्या पाड्यामध्ये आहे 4, 6 6 8 48, 8 संग 48, 12 चौक 48, 16 त्रिक 48, 24 2 48 आणि 48 एके 48. हे झाले 48चे विभाजक. त्यानंतर आपण 84चे म्हणजे ज्या संख्यांनी 84ला भाग जातो अशा संख्या. पहिली काय असणार आहे 1, त्यानंतर 2 असणार आहे 3, 4, 6, 7, त्यानंतर 12, 14, 21, 28, खाली लिहून घेतो इथे पहा 42, 84. हे झाले 84चे विभाजक आणि हे 48चे विभाजक. आता मसावीचा अर्थ काय. महत्तम. महत्तम म्हणजे मोठा. म्हणजे 48 आणि 84ला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या किंवा विभाजक कोणता असणार आहे पहा. इथे 1 2 इथं आहे पण हे येणार नाही कारण त्याच्यापेक्षा 2 मोठे आहे. 2 इथे आहे त्याच्यापेक्षा 3 मोठे आहे. 3 पण आहे 4 मोठे आहे. अशा प्रकारे जर आपण याच्यात शोध घेतला तर इथे 12 आणि इथे 12 ही संख्या सर्वात मोठी आहे आणि या संख्येने 48 आणि 84ला भाग जातो म्हणून 12 हा सर्वात मोठा विभाजक असेल. मग या ठिकाणी आपण लिहूया सर्वात मोठा सामायिक विभाजक बरोबर 12. सर्वात मोठा सामायिक विभाजक बरोबर 12. यालाच आपण मसावी म्हणतो. म्हणून 48 व 84 यांचा मसावी बरोबर 12. मित्रांनो, मसावी आणि लसावी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपल्याला अवयव पद्धतीने सुद्धा लसावी आणि मसावी काढता येतो, परंतु आपल्या शेतू अभ्यासक्रमामध्ये हा या पद्धतीनं काढलेला आहे म्हणून मी या पद्धतीने घेतला. प्रश्न 5व्यातला पुढील आकडा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 25 लिटर आणि 10 लिटर. मित्रांनो, गुणोत्तर काढणे म्हणजे तुलना करणे म्हणजेच भागाकार करणे. पहिली राशी आहे 25 लिटर, दुसरी राशी आहे 10 लिटर. आपण या दोन राशींचा जर भागाकार केला तर ते आपल्याला गुणोत्तर मिळेल. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर बरोबर पहिली राशी काय आहे 25 लिटर म्हणून 25 लिटर भागिले 10 लिटर. मित्रांनो, लक्षात घ्या या दोन्हींची एकक एक आहेत. गुणोत्तर काढताना एकके एकच असावी लागतात. या लिटरला हे लिटर कॅन्सल होईल म्हणजे गुणोत्तर ही एकक विरहित राशी असते. या ठिकाणी एककाला एकक गेले, राहिलं काय 25/10 म्हणजे 25 भागिले 10. आता हे कसं सोडवता येईल तर या ठिकाणी आपण 25 हे 5च्या पाड्यामध्ये 5 गुणिले 5 असे अवयव पाडू आणि 10चे 5 गुणिले 2 असे अवयव पाडू. हे 5ला 5 जाईल, राहील काय 5/2 आणि गुणोत्तर आपण 5/2 म्हणजेच 5/2 अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 5व्यातला तिसरा प्रश्न. 7 सेमी लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने दुभागा. म्हणजे या ठिकाणी 7 सेमी लांबीचा रेषाखंड PQ काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे. दुभागायचा म्हणजे 2 समान भागामध्ये त्याचं विभाजन करायचं आहे किंवा त्याला लंब काढायचं आहे. तर हा लंब कसा काढता येतो किंवा हा रेषाखंड कसा दुभागायचा हे आपण पाहूया. मी ही आकृती पेन्सिलचा उपयोग करून काढायची आहे. मी तुम्हाला ठळक दिसण्यासाठी पेनचा वापर करतो आहे. प्रथम 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढूया. या ठिकाणी पहा 0 आणि S7 आहे. म्हणजे हा आपण अशा प्रकारे प्रथम रेषाखंड काढून घेऊ. त्याला आपण नाव देऊ PQ. रेषाखंडाचं नाव आहे रेख PQ किंवा रेषाखंड PQ. आता आपण एक कंपासचा उपयोग करून याला लंब रेषा काढायची आहे किंवा तो दुभागायचा आहे. तर कसा दुभागायचा या ठिकाणी पहा, हे कंपासचं एक लोखंडी टोक आहे. हे एका बिंदूवर ठेवायचं. कुठेही ठेवा, पहिल्यांदा P वर किंवा Q वर. मी इथं पहिल्यांदा P वर ठेवतो
आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि या वरच्या बाजूला, या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला असा एक कंस काढा. खालच्या बाजूलाही अंतर न बदलता खालच्या बाजूलाही असा एक कंस काढा. म्हणजे असे 2 कंस काढून घ्यायचे. बिंदू P वर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस. त्याचप्रकारे बिंदू Q वर लोखंडी टोक ठेवून हा पुन्हा एक दुसरा कंस वरच्या बाजूला काढा आणि खालच्या बाजूलाही असाच एक कंस काढा. पहा या ठिकाणी हे 2 कंस आहेत ते एकमेकांना इथे छेदलेले आहेत आणि हे 2 कंस आहेत ते इथे छेदलेले आहेत. यातून जाणारी एक रेषा काढा. आता या 2 कंसांच्या छेदनबिंदूतून जाणारी आपण रेषा काढूया. अशा प्रकारे आपल्याला रेषा काढता येईल. ही झाली लंबरेषा. आता लंबरेषा म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो आणि हा रेषाखंड PQ आहे तो 2 भागात विभागला गेला. या लंबरेषेमुळे हा भाग आणि हा भाग समान झाले. म्हणजे हा भाग P पासून इथपर्यंत आपण इथं नाव देऊया M. म्हणजे PM हा भाग जेवढ्या लांबीचा आहे तेवढ्याच लांबीचा MQ आहे. म्हणजे 2 समान भागामध्ये याचे विभाजन झाले. प्रश्न 5व्यातला चौथा आकडा 12, 23, 36, 48, 52, 57, 47 आणि 35 या संख्यांमधून 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधा. मित्रांनो, आपल्यास माहिती आहे 3ची कसोटी. जर संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पाड्यात असेल तर आपण त्या संख्यांना 3ने विभाज्य संख्या म्हणतो. या ठिकाणी पहा, पहिला 12 ही संख्या 3ने विभाज्य आहे का बघूया. 1 + 2 3 आणि 3 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणून पहिली संख्या 12. त्यानंतर 23 बघूया. 2 आणि 3 5 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून हे येणार नाही. त्यानंतर 36 3 आणि 6 9. हां पहा, 9 3च्या पाड्यामध्ये आहे. 3 त्रिक 9 म्हणजे 3 आणि 6 यांची बेरीज 9 येते आणि 9 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणून 12 नंतर 36 येईल. त्यानंतर 48 4 आणि 8 12 3च्या पाड्यामध्ये 12 आहे. 3 चौक 12 म्हणून 48 ही संख्या 3ने भाग जाणारी किंवा 3ने विभाज्य आहे. त्यानंतर 52 पहा, 5 आणि 2 7 3च्या पाड्यामध्ये 7 नाही म्हणून ही 3ने विभाज्य नाही. त्यानंतर 57 5 + 7 12 ही 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणून 57 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे किंवा 3ने विभाज्य आहे. त्यानंतर 35 3 आणि 5 8 येते आणि 8 हे 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून या ठिकाणी या 4 संख्या 3ने विभाज्य असतील. म्हणून 12 36 48 आणि 57 या 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मधील पहिला प्रश्न. अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्यात 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो. मित्रांनो पहा, अरमानने 6 फेऱ्यात पूर्ण केलेले अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. वर्तुळाकार मैदान आहे. बघूया कसं सोडवायचं. अरमानने 6 फेऱ्यात पूर्ण केलेले अंतर बरोबर 3.252 किमी. म्हणून अरमानने एका फेरीत पूर्ण केलेले अंतर किंवा चाललेले अंतर बरोबर काय करता येईल आपल्याला. या ठिकाणी हे एकूण अंतर आहे म्हणजे 3.252 किमी हे एकूण अंतर आहे. मग आपल्याला काय करता येईल, 6 फेऱ्यामधील अंतर दिलेलं आहे. आपण एका फेरीतील अंतर काढूया. एका फेरीतील अंतर कसं होईल बघा, 6ने भागायचं. म्हणजे या ठिकाणी एकूण अंतराला जर आपण 6ने भागलं तर आपल्याला एका फेरीत पूर्ण केलेलं अंतर येईल. या ठिकाणी पहा, इथे मी रफ वर्क करतो. 3.252 भागिले 6 हे रफ वर्क आहे. तुम्ही इथे पेपरमध्ये करायची गरज नाही, तुम्ही एका वेगळ्या कागदावर करू शकता. या ठिकाणी 6पेक्षाही लहान संख्या आहे म्हणून 6 0 0 शून्याचा भाग लागेल. हे 3 हे दशांश चिन्ह आहे तर म्हणून हे दशांश चिन्ह वर द्यायचं. त्यानंतर हे 2 खाली उतरून घ्यायचं. 32 आहे म्हणून 6 पंचा 30
वजाबाकी इथं केली तर आपण 2 येईल, 2 - 0 2, 3 - 3 0, वरून घेतले 5, इथं 25 आहे, 6 चोक 24, इथे 1 येईल, त्यानंतर हे 2 वरून घेतले तर 12 आहे, 6 दुने 12, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी 0, म्हणजे याचा जर भागाकार केला आपण तर किती येईल तो 0.542, 0.542 किमी. म्हणजे आरमानने एका फेरीत पूर्ण केलेले अंतर बरोबर 0.542 किमी. तुम्हाला याचं मीटरमध्ये रूपांतर करता येईल. मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला याला 1000ने गुणावं लागेल. प्रश्न 6व्यातला दुसरा आकडा, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 3 चॉकलेटची किंमत किती? मित्रांनो, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये दिलेली आहे. आपण प्रथम लिहून घेऊया. 5 चॉकलेटची किंमत बरोबर 25 रुपये. आपल्याला प्रथम एका चॉकलेटची किंमत काढावी लागेल, म्हणून एका चॉकलेटची किंमत बरोबर 25/5, म्हणजे एका चॉकलेटची किंमत येईल. किती येईल ती? 25ला जर आपण 5ने भागले तर 5 येईल. अशा प्रकारे 25/5, 5 × 5 = 25, म्हणजे या ठिकाणी 5 उत्तर येईल. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे काय? 3 चॉकलेटची किंमत, म्हणून 3 चॉकलेटची किंमत बरोबर काय करायचं आहे? एका चॉकलेटची किंमत 5 गुणिले चॉकलेटची संख्या 3 बरोबर 5 × 15 रुपये. हे आपलं बरोबर उत्तर असेल. 3 चॉकलेटची किंमत बरोबर 15 रुपये. त्यानंतर प्रश्न 6व्यातला शेवटचा प्रश्न, एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? मित्रांनो पहा, एकूण गुण किती आहेत? 800 आणि मिळालेले गुण 720. आपण लिहूया इथे एकूण गुण 800, मिळालेले गुण बरोबर 720. आपल्याला काय काढायचं आहे? 800 पैकी 720 मिळाले तर 100 पैकी किती मिळाले हे काढायचं आहे. म्हणजे त्याला आपण शेकडा गुण म्हणतो. मग अशा प्रकारे काढता येईल आपल्याला. शेकडा गुण बरोबर कसे काढता येईल? तर एकूण किती आहेत? एकूणापैकी म्हणजे 800 पैकी, एकूण छेदामध्ये लिहायचं. 800 पैकी किती गुण मिळालेले? 720 गुणिले 100 करायचं या ठिकाणी. मग इथं काय होईल? शतमानात रूपांतर करताना या ठिकाणी गुणिले 100 करायचे. या शून्याला हा शून्य जाईल, या शून्याला हा शून्य जाईल, म्हणजे राहील काय? 720 हे भागिले हे 8. मग 720/8 हा भागाकार आपल्याला असा रफ वर्क आपण करू शकतो. 720/8, 8 × 9 = 72. इथं वजाबाकी 2 + 2 0, 7 - 7 0, हा वरून घेतला 0, पुन्हा 8 0 0, म्हणजे इथं उत्तर आलं 0, बाकी 0, म्हणजे उत्तर आलं 90. पण इथे आपल्याला शेकडा गुण म्हटलेला आहे. म्हणजे राहुलला परीक्षेत मिळालेले शेकडा गुण हे 90 आले, म्हणजेच 90%. आपण लिहूया इथे राहुलला 90% गुण मिळाले. राहुलला 90% गुण मिळाले. थँक्यू.